बघितला हा फक्त एक आपण सिनेमा टॉकीज मध्ये जे पिक्चर पाहायला आलो आणि आपण पिक्चर पाहून घरी चाललो, तर असं नाही. आता आपण जो बघितलाय हे सत्य घडलेली घटना आहे. आपण प्रत्येक वेळेस एक विचार करतो की एका पिक्चरांनी काय फरक पडते किंवा पिक्चर दाखवून काय होत नाही. अशी किती पिक्चर येतात आणि कितीतरी चित्रपट जातात, परंतु समाजावर काही फरक पडत नाही. फक्त हा फरक आपल्या हिंदू धर्मावरच आहे का? आपण हा चित्रपट 6 वाजता दाखवणार होतो, पण आपण 7 वाजता दाखवलं होतं पिक्चर. त्याच्या मागचं कारण हेच होतं की याच्यावर हायकोर्टाची मंजुरी यायची होती. आता हायकोर्टापर्यंत कोण गेलं? आपलं हिंदू तर तिथपर्यंत पोहोचलं नाही. परंतु हा चित्रपट जर समाजावर असर करणारा नसेल, हिंदू समाज जागृत करणारा नसेल, तर मग विशिष्ट समाजाचे लोक आपल्या चित्रपटाला विरोध का करत आहेत यावर लॉजिकली विचार करा. आपण प्रत्येक वेळेस आपल्या समाजाला, आपल्या देवदेश धर्माला हलक्यात घेतोय, परंतु ह्याच गोष्टीचा फायदा तुम्ही बरेचदा गजबाईचा शब्द ऐकलेला असेल कुठून ना कुठून, तर ह्या गोष्टीवर आपल्याला लवकरात लवकर आवर घालायचं आहे. आणि इथे जितके पण आई वडील मुला मुलींचे उपस्थित त्या प्रत्येकाने तुम्ही स्वतः जिम्मेदार आहात. जर तुमचे मुलं संस्कारी नाही आहेत, तुमच्या मुली संस्कारी नाही आहेत, याला फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः जिम्मेदार आहात. तुम्ही कितीदा तुमच्या मुलांना हातामध्ये हनुमान चालीसा दिला, त्यांना कितीदा तुम्ही सुंदरकांड पाठ करायला जाता, कुठला त्यांना श्लोक दिला, कुठला ग्रंथ दिला. आता आपण याच्यामध्ये तेच बघितलं, त्यांनी शेवटी आपल्या वडिलांना समोर प्रश्न सोडला की तुम्ही स्वतः आम्हाला धर्म शिकवला नाही, याला जिम्मेदार फक्त आणि फक्त तुम्ही आहात. जोपर्यंत आपण आपल्या मुलींना धर्म शिकवत नाही तोपर्यंत आपण आपल्या धर्माचे रक्षण करू शकत. आणि हिंदू धर्मासारखा दुसरा धर्म नाही, आणि धर्म केवळ एकच आहे, तो कोणता? दुसरा कुठलाही धर्म नाही. आणि डंक्याच्या चोटवर कुठलाच धर्म आपण परिवर्तन करू शकत. तुम्ही हिंदू समाजाच्या, हिंदू धर्माच्या, हिंदू संस्कृतीचा इतिहास उचलून पहा. कधीच तलवारीच्या धारेवर आपला धर्म उभा केला गेलेला. फक्त शांती, अहिंसा. प्रत्येक वेळेस आपण आपला धर्म जपत आलेला. प्रत्येक वेळेस आपल्याच धर्मावर घाव का घातल्याचा त्या गोष्टीचा कधी विचार केला का? आपण आपल्या मुला मुलींना इंग्लिश शाळेमध्ये शिकवतो, हा प्रश्न नाही आहे, परंतु त्यांना आपण संस्कार सोबत देत. आज आपणच विश्वगुरु भारत आहोत हे सगळ्यांनी लक्षात घ्या. जर आज आपण आपल्या देवी देवतांकडून जर आपण आदर्श घेतला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथली या आपल्या समाजात, आपल्या धर्मात प्रत्येक स्त्रीला जगज्जननी जगदंबेचे स्वरूप पाहून आदिशक्तीची जागा दिल्या गेलेली आहे, हे लक्षात घ्या. आपल्यातली एक एक स्त्री जर जागृत झाली, तुम्ही इतिहास वाचून पहा, एक एक स्त्री सगळ्यांवर भारी पडलेली आहे. ज्यावेळेस झाशीची महाराणी उभी झाली, प्रत्येक गोऱ्याला इथून पळवून लावलाय. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जेव्हा उभ्या झाल्या आहे, अटक ते कटक, त्यांनी सुद्धा प्रत्येक मंदिराचे जीर्णोद्धार केलेला आहे. तुम्ही पद्मावती जोहर ऐकलेलं असेल. आपल्यातली एक एक स्त्री हे आदिशक्तीचं काय आहे? स्वरूप आहे. आणि शक्तीच्या सारे फक्त आणि फक्त आपल्या हिंदू धर्मामध्येच स्त्रीला एवढं प्राधान्य दिले आहे. नाहीतर तुम्ही गजबाईन बघा, फक्त त्यांना बच्चे पैदा करण्याची मशीन म्हणून संबोधल्या जाते. आपण याच्यामध्ये तेच बघितलं आहे, त्यांना कशा प्रकारे हिंदू धर्मातून वेगळ्या याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आणि फक्त त्यांना देह व्यापाराची मशीन बनवायचं. आणि आपली जमात वाढून गजवाये हिंद ह्या मिशनवर ते लोक लागून आहेत. त्यांचा मकसद प्रत्येक वेळेस ते आपल्यासोबत काय आहेत? घेऊन आहेत. परंतु आपण कुठलाही मकसद न करता माणुसकी ह्या नात्याने जर जीवन जगायचे असेल, तर फक्त आणि फक्त एकमेव मार्ग म्हणजे तो का आपल्यासाठी सनातन धर्म. जोपर्यंत जगात सनातन धर्म आहे तोपर्यंतच माणुसकी जिवंत. आपण सकाळी उठल्यापासून सूर्य नमस्कार पासून तर सूर्य मावळते तेव्हा सुद्धा आपण प्रार्थना करूनच आपली दिनचर्या सुरू करतो. सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंतची दिनचर्या म्हणजेच माणुसकी, जे आपल्याला सनातन धर्म शिकवते. जर या जगाच्या पाठीवर सनातन धर्म राहणार नाही तर माणुसकी ह्या नात्याने कोणी जीवन जगू शकणार. जर माणुसकी टिकवायची असेल तर केवळ आणि केवळ सनातन धर्म आपल्याला टिकवाव लागेल. आणि हे कोण करू शकते कार्य? आपण स्वतःची ताकद ओळखा. आपण हिंदू आहोत, आणि हिंदू म्हणजे नक्की काय? आपण ते नेतृत्व जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण जगाच्या पाठीवर हिंदुस्थान किंवा हिंदू म्हणून टिकू शकत. तर फक्त आणि फक्त आता आपण हा चित्रपट कशा प्रकारे प्रत्येक मुलीपर्यंत, प्रत्येक त्या आई वडिलांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवू शकतो याच्यावर जास्तीत जास्त भर द्या. आपल्या जवळपासच्या मुला मुलींना जर आपल्याला कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर डाऊट असेल की ह्या लव्ह जिहादला बळी पडत आहेत, तर आपल्या जवळपासच्या हिंदू संघटनेला त्वरित तुम्ही कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर तो विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करा. कारण जर तो एकदा त्या लेवलपर्यंत विषय गेला तर मृत्यूशिवाय दुसरा पर्याय उरणार
बस एवढंच आजच्या चित्रपटातून तुम्ही लक्षात घ्या. धन्यवाद. महत्त्वाचं एक